नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध आजार, त्यावरील उपचार याविषयी चर्चा करत असतो आणि तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो। आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे दुर्बिणीद्वारे सांध्याची शस्त्रक्रिया। आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर क्षितिज प्रकाश ठोके। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। नमस्कार। पिनॅकल या अतिशय सर्वसंपन्न अशा बोन अँड जॉईंट म्हणजेच अस्थिरोग या विकल्पाला डेडिकेटेड रुग्णालयातील एक अतिशय अनुभवी आणि निष्णात असे ऑर्थोस्कोपिस्ट सर्जन म्हणून डॉक्टर क्षितिज प्रकाश ठोके यांची ओळख आहे। आणि आज आपल्यासोबत ते आहेत, ते मार्गदर्शन आपल्याला याविषयी करणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते प्रामुख्याने गुडघा आणि खांदा या सांध्यांची मिनिमल इन्व्हेसिव्ह म्हणजे ज्या टाकेविरहित शस्त्रक्रिया म्हणता येतील या शस्त्रक्रिया करतात। या शस्त्रक्रियांची गरज ही प्रामुख्याने स्पोर्ट्स इंजुरीज या प्रकारात मोडते। डॉक्टर क्षितिज विजय वैद्यकीय महाविद्यालयात पुणे या अतिशय जुनी परंपरा असणाऱ्या प्रसिद्ध संस्थेचे विद्यार्थी असून त्यांनी ऑर्थोस्कोपीचे कौशल्य हे मुंबई व सर्व जगातील अशा इन्स्टिट्यूट जेथे या प्रकारच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात केले जातात तेथून अवगत केलेलं आहे। आणि ते गेली 20 वर्ष ते मुंबई, नवी मुंबई आणि प्रामुख्याने ठाण्यातील पिनॅकल ऑर्थोकेअर येथे या शस्त्रक्रियेद्वारे रुग्णसेवा देत आहेत। चला तर आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया। तर डॉक्टर, जसं की आजचा आपला विषय आहे, सुरुवातीलाच मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की ऑर्थोस्कोपी म्हणजे काय किंवा या शस्त्रक्रियेबद्दल, या ऑपरेशनबद्दल थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगाल। राईट। तर आर्थ्रोस्कोपी या शब्दामध्ये दोन भाग आहेत, आर्थ्रो आणि स्कोपी। आर्थ्रो म्हणजे सांध्याला आपण आर्थ्रो म्हणतो आणि स्कोपी म्हणजे टू सी बघणे। तर त्या सांध्यामध्ये बघण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आर्थ्रोस्कोपी म्हणतात। तर आर्थ्रोस्कोपी या शब्दाचं थोडक्यात अर्थ काय, तर दुर्बिणीद्वारे सांध्याची जी शस्त्रक्रिया होते त्याला आपण आर्थ्रोस्कोपी असं म्हणतो। तर मग आता इथे असा प्रश्न येतो की मग दुर्बिणीची गरज तरी काय ना, आपल्याला सरळ ओपन करून आतमध्ये बघता येईल काय नेमकं काय चालू असेल ते। पण आपल्याला सांध्याची ठेवण समजून घ्यायला पाहिजे। सांधा म्हणजे काय आहे, तर आपली दोन बोन्स जिथे एकत्र येतात आणि तिथं त्याच्या मुवमेंट्स होणार असतात, तर तो सांधा। आता सांध्यामध्ये जागा जी आहे ती अतिशय छोटी आहे। एक छोट्याशा फटीमध्ये आपल्याला काम करायचं आहे। मग तिथे आपण समजा ओपन सर्जरी करू, म्हणजे ओपन करून आतमध्ये बघायला जरी गेलो तरी आतमध्ये आतपर्यंत दिसणारच नाही। म्हणजे एखाद्या टेबल खाली समजा काहीतरी अडकलेलं असेल तर मग ते बघायला कसं आपण लहान मुलाला सांगतो, अरे बघ रे तिथे काहीतरी आहे, तसं आपण काय करतो या सर्जरीमध्ये, तर आपण एक छोटीशी पातळशी अशी एक टेलिस्कोप त्या सांध्यामध्ये आपण घालतो आणि त्या टेलिस्कोपमधून येणारी जी काही इमेज आहे ती एका TV स्क्रीनवर, मॉनिटरवर आपल्याला दिसते आणि त्या मॅग्निफाईड इमेजवर आपल्याला त्याच्याप्रमाणे मग आपल्याला आतमध्ये नेमकं काय चालू आहे याचं आपल्याला निदान करता येतं, म्हणजे डायग्नोसिस होतं आणि त्याच वेळेला आपल्याला त्याची ट्रीटमेंटही करता येते। तर अशी ही प्रोसेस जी आहे याला आपण आर्थ्रोस्कोपी किंवा आर्थ्रोस्कोपिक सर्जरी असं म्हणतो। ओके, आता या शस्त्रक्रियेची गरज नेमकी कोणाला भासते आणि केव्हा भासते? राईट। तर दुसरी एक गोष्ट मी सांगायचं विसरलो की आता आर्थ्रोस्कोपी ही नुसती सर्जरी समजू नका। आर्थ्रोस्कोपी ही सर्जरी तर आहे, त्याच्यामध्ये सायन्स तर आहेच आहे, पण ॲट द सेम टाईम त्याला ते एक आर्टही आहे। कारण आतमध्ये इतक्या छोटे छोटे स्ट्रक्चर्स असतात की बाबा त्या प्रत्येक स्ट्रक्चरपर्यंत पोचणे आणि तिथे एक्झॅक्टली त्या छोट्या कौशल्यानं त्या छोट्या मूवमेंट्स करणे आणि मग ते तिथे जे काही प्रॉब्लेम आहे तो रिपेअर करणे, हे एक आर्टही आहे आणि सायन्स तर आहेच, त्याच्यामागे बरेच कष्टही जातात। आता तुम्ही जे विचारलं की बाबा नेमकी कुणाला गरज पडते, तर मोस्ट कॉमनली आर्थ्रोस्कोपी ही आपल्या गुडघ्यासाठी आणि खांद्यासाठी वापरली जाते। तर गुडघ्याचे जे इंजरीज असतात, गुडघ्यामध्ये महत्त्वाचे स्ट्रक्चर्स काय असतात, तर आता फॉर एक्झाम्पल हा आता गुडघ्याचं हे माझ्याकडे मॉडेल आहे। तर हे मॉडेल जे आहे हे ह्याच्यावरून आपल्याला समजेल की हे वर मांडीचं हाड, हे खालचं पायाचं हाड आहे, ह्याच्या हालचाली ज्या आहेत ह्या पुढे मागे अशा अलाउड आहेत। पण मी असं हे साईडवेज हलवायचा प्रयत्न केला, असं आणि असं हलवायचा प्रयत्न केला तर मग त्याला मूवमेंट्स हे अलाउड नाही आहेत। पण मी आता समजा याला एका लिमिटच्या बाहेर जर त्याच्यावर लोड टाकला या मूवमेंट्सवर आणि ही मूवमेंट अशी केली तर काय होतं आहे, तर तो सांधा आतमध्ये ओपन झाला। तर या बाजूची लिगामेंट जी आहे ही मोडली आता इथे। तर मग अशा जेव्हा लिगामेंट इंजरीज होतात तेव्हा आपल्याला आर्थ्रोस्कोपीचा उपयोग करता येतो। तर ही जी आहे ही बाहेरची लिगामेंट आहेत, बाहेर दोन्ही बाजूला लिगामेंट आहेत, तसंच गुडघ्यामध्ये सेंटरमध्येही 2 लिगामेंट आहेत की ज्याच्यामुळे आपला सांधा हा पुढे मागे मूव्ह व्हायला अलाउड नसतो।
तर या कुठल्याही लिगामेंट समजा ब्रेक झाल्या आणि अशा पद्धतीनं ब्रेक झाल्या की बाबा आता त्याची रिपेअर आपोआप होऊ शकत नाही, तेव्हा मग आम्ही आर्थ्रोस्कोपी करून त्या लिगामेंट्स एकतर परत जोडून देऊ शकतो किंवा त्याच्या जागेवर आपण नवीन लिगामेंट बसवून देऊ शकतो. तर असं लिगामेंट इंजरीजला आपल्याला ही सर्जरी आपल्याला कामाला येऊ शकते. तसंच सांध्याचं जे आवरण आहे ज्याला आपण कार्टिलेज म्हणतो, म्हणजे सांध्याचं हे निळ्या रंगाचं जे आवरण दिसतंय दोन्ही हाडांचं, हे निळं नसतं, हे पांढरं असतं. तर हे कार्टिलेजला सुद्धा समजा इंजरी असेल तर मग तिथे नवीन कार्टिलेज बसवून देता येतं आम्हाला असं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दोन्ही हाडांच्या मध्ये समजा ज्या गाद्या आहेत ज्याला आपण मेनिस्कस असं म्हणतो, ते मेनिस्कससुद्धा समजा इंजर झालं, त्याला काही मार लागते, तुटले असतील, फाटले असतील, तर मग आधीची टेक्निक काय होती, जुनी टेक्निक अशी होती की ते कट करून काढले जायचे. पण आता आपल्याला त्या सगळे परत रिपेअर करून देता येतात. आणि ते पण कसं, तर हे अतिशय छोट्याशा कट्समधून आतमध्ये पोचता येतं आपल्याला आणि ते परत तिथल्या इथे रिपेअर करून देता येतं. हे झालं गुडघ्याच्या बाबतीत. असंच खांद्याच्या बाबतीतही आर्थ्रोस्कोपी रेलेव्हंट आहे. तर खांद्यामध्ये काय होतं, खांद्यामध्ये आपल्या मूव्हमेंट्स खूप जास्त आहेत, म्हणजे वर खाली एवढाच कुठलाच सांधा आपल्याला हलताना दिसत नाही. मग या सगळ्या मूव्हमेंट्स करताना त्या खांद्याची लवचिकता ॲडिक्वेट असायला लागते, पण ॲट द सेम टाईम तो सांधा इकडे तिकडे निखळून नाही चालत. तर मग ती जे काही मूव्हमेंट्स जर आपल्या लिमिटच्या बाहेर झाल्या, त्याची जेवढी क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त जर मूव्हमेंट्स केल्या आपण, तर मग काहीतरी मोडू शकतं. जसं त्या गुडघ्यामध्ये ती लिगामेंट मोडली, तसं खांद्यामध्येही काही स्ट्रक्चर्स मोडू शकतात. तर ते आपण समजा कुठलं काही इंजरी झाली तर मग सगळ्यात कॉमन काय होतं, तर खांदा हा निखळून येतो. तर जेव्हा खांदा परत परत निखळून येत असतो तेव्हा आपल्याला आतमध्ये ते जे काही मेन स्ट्रक्चर्स टेअर झालेले असतात, म्हणजे कॅप्सूल असते, लेब्रम असते, तर मग ते आपल्याला परत दुर्बिणीद्वारे बरोबर नेमक्या ठिकाणी रिपेअर करून देता येतं. किंवा सिनियर सिटिझन्समध्ये हे कॅप्सूल लेब्रमपेक्षाही वरचे जे स्नायू असतात खांद्याचे, ते स्नायूच टेअर होतात. त्याला आम्ही रोटेटर कफ टेअर असं म्हणतो. तर हा रोटेटर कफ टेअरसुद्धा जर झाला असेल तर मग तो आपल्याला दुर्बिणीद्वारे एक्झॅक्टली त्याला नेमक्या ठिकाणी आपल्याला रिपेअर करून देता येतं. अशी ही आर्थ्रोस्कोपीचा बराच व्याप आहे. तर अगदी थोडक्यात सांगायचा मी प्रयत्न केला आहे. पण डॉक्टर, दुर्बिणीद्वारे सांध्याचे सर्व प्रॉब्लेम्स सुटू शकतात? हे मात्र अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. काय होतं की आता या चर्चा परत परत होऊन आणि याला एक प्रचलित शब्दही आला आहे. त्याला असं लोक म्हणतात की ह्याला लेझरद्वारे शस्त्रक्रिया केली का. तर ॲक्च्युली याच्यामध्ये लेझरचा काही हे नसतो. दुर्बीण हा करेक्ट शब्द आहे. तर दुर्बिणीद्वारे आपल्याला जसं मी सांगितलं, सांध्याच्या आतले काही विशिष्ट प्रॉब्लेम असतात जे आपल्याला ट्रीट करता येतात. तर त्याशिवाय समजा आता सांधा पूर्णच खराब झाला असेल, जसा सिनियर सिटिझन्समध्ये सांधा हा पूर्णपणे झिजलेला असतो, मग तिथे आपल्याला आर्थ्रोस्कोपीचा विशेष काही उपयोग नाही आहे. तर त्याचे लिमिटेशन्स हे नक्कीच आहेत आणि त्या गोष्टींसाठीच आपल्याला आर्थ्रोस्कोपीचा उपयोग करता येतो. ओके, आता दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचे फायदे काय आहेत, जास्त आहेत का आणि का, त्याच्यामागचं कारण पण सांगाल? राईट. तर जसं मी आत्तापर्यंत सांगितलं तसं दुर्बिणीद्वारे जेव्हा आपण शस्त्रक्रिया करतो तेव्हा आपण अगदी छोटे छोटे कट्स घेऊन नेमक्या ठिकाणी आपली दुर्बीण तिथं पोचते. म्हणजे आपण जो असा एक प्रचलित शब्द आहे सर्जिकल स्ट्राईक म्हणतो ना आपण, तसं नेमक्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक होते. बाकी आजूबाजूच्या स्ट्रक्चर्सना कशालाही मिनिमम पॉसिबल आपली इंजरी होते, त्याला कमीत कमी दुखापत होईल अशा पद्धतीने ही सर्जरी होते. त्याच्यामुळे याच्यानंतर होणारी रिकव्हरी जी आहे ही नक्कीच थोडी फास्ट होणार असते. किंवा त्याच्यामुळे होणारं जे दुखणं असतं, म्हणजे सर्जरीनंतर जे जुनी एक पद्धत होती की बाबा पेशंटना रात्री झोप नाही लागायची वगैरे, तर तसं काही होत नाही याच्यामध्ये जनरली. तर आतल्या आत त्याची रिकव्हरी ही कमीत कमी कट्स घेतलेले असल्यामुळे त्याची रिकव्हरी ही नक्कीच फास्ट होणार असते. ओके, आता डॉक्टर, शस्त्रक्रियेनंतर किती काळात पुन्हा व्यक्ती सक्रिय होतो किंवा त्याच्या ॲक्टिव्हिटी करू शकतो? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा का आहे, कारण हे पेशंट्स जे आहेत, आता हे लिगामेंट इंजरीचे किंवा सांध्याची आर्थ्रोस्कोपी ज्यांना लागते, हे पेशंट्स जे आहेत हे बरेचसे पेशंट हे यंग पेशंट असतात आणि त्यांना पुन्हा कामावर जाण्याची किंवा पुन्हा त्यांच्या ॲक्टिव्हिटीज परत सुरू करण्याची, खेळणारे असतात कितीतरी जण. तर मग ह्यांना आपल्या परत ॲक्टिव्हिटीज परत चालू करायची नक्कीच त्यांना एक थोडी गडबडच असते. तर या इंजरीजबद्दल एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची की बाबा हे यंग पेशंट्समध्ये का होतं. तर यंग पेशंट्समध्ये
लिगामेंटची ताकद ही आपल्या बोनच्या ताकदपेक्षा कमी असते. म्हणजे आता जेव्हा जसं मी हे मॉडेलमध्ये दाखवलं की बाबा हे जेव्हा सांधा आपला एका साईडला आपण खेचतो, इकडे तिकडे मुवमेंट्स होतात, तर तेव्हा काहीतरी मोडायला पाहिजे ना. जेव्हा मी एका लिमिटच्या बाहेर त्याला खेचतो तेव्हा तर ती एकतर लिगामेंट मोडेल किंवा ती हाडं मोडणार आहेत. तर मग जेव्हा या लिगामेंट्स मोडतात तेव्हा त्यांना परत तिथे रिपेअर करून देण्यात येतं किंवा तिथे जर हाड मोडला असेल तर परत ते रिपेअर करण्यात येतं. पण हे सगळं भरून यायची जी काय त्याचा टाईम जो आहे हा साधारण आम्ही 2 ते 2.5 महिने पकडतो. पण त्याच्यामुळे पेशंट्सना जरी चालणं फिरणं लगेच 1-2 दिवसात सुरू होणार असेल तरी त्यांचं खेळणं, पळणं, रनिंग, जम्पिंग जे आहे हे साधारण 6 महिन्यांना सुरू होतं. मात्र ऑलमोस्ट सगळेच पेशंट हे दुसऱ्या दिवशी चालायला सुरुवात होतात. ऑन ॲन ॲव्हरेज पेशंटचा हॉस्पिटलमध्ये राहण्याचा टाईम जो आहे हा 24 ते 48 तास असतो. साधारण 24 तासामध्ये ऑलमोस्ट 90% पेशंट हे घरी जाणार असतात. काही पेशंट अगदी त्या दिवशीही पाठवता येतात घरी, पण तो अगदी रेग्युलरली ते फॉलो केलं जात नाही. आपल्या इथे थोडं आपण पेशंटना कम्फर्टेबल होऊ देतो. एकदा कम्फर्टेबल आहे म्हणाल्यावर मग आपल्याला घरी जायला अलाउड असतं. मात्र खेळणं वगैरे जे काही आहे हे साधारण 6 महिन्यांनंतर सुरू होतं. ओके. आता त्याच रिगार्डिंग पुन्हा त्याच संदर्भातला अजून एक प्रश्न म्हणजे जसं की डान्स आलं किंवा पळत पुन्हा खेळणं, त्याच स्पीडनी जसं आधी होते त्या स्पीडनी ॲक्टिव्हिटी जर करणं शक्य आहे का या ऑपरेशन नंतर, आणि किती काळानंतर आपण करू शकतो, थोडं सविस्तरमध्ये सांगाल? राईट. तर हे डान्सिंग किंवा प्लेइंग ह्या दोन्ही प्रकारांमध्ये जे आहे आपल्या हे लिगामेंट इंटेन्सिव्ह ॲक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे आपण डान्स करण्यासाठी आपल्याला कुठल्या डायरेक्शनमध्ये असं ट्विस्टिंग टर्निंग मुवमेंट्स जेव्हा होतात तर त्याच्यामध्ये आपल्या मसल्सपेक्षाही आपले जे काही लिगामेंट्स आहेत जे त्या सांध्याला एकत्र धरून ठेवणार असतात त्या लिगामेंट्सवर सगळा लोड असतो. तर या लिगामेंट्स भरून येऊन त्याच्यामध्ये ॲडिक्वेट ताकद यायला आम्ही साधारण 6 महिने पकडतो. 6 महिन्यांनंतर तुमचं जे काही स्पोर्ट्स स्पेसिफिक ट्रेनिंग जे काय आहे ते आपल्याला चालू करता येतं आणि त्याच्यापुढे मग हळूहळू ते स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करू शकतात. आधी ज्या ॲक्टिव्हिटीनं ते डान्स करत होते किंवा ज्या इंटेन्सिटीनं स्पोर्ट्स खेळत होते ते आपल्याला चालू करता येतं. याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आपले जे लिगामेंट्स जेव्हा फाटतात तेव्हा त्यांना नवीन आपण लिगामेंट नेमकं कुठून बसवतो तर गुडघ्याच्या मागच्या साईडला किंवा पायामध्ये असे काही स्नायू असतात की जे आपण त्याच्या जागेवर बसवून देतो आणि मग ते जसे भरून येतात तसं मग ते नवीन लिगामेंटचं काम करतात. तर या लिगामेंट्सना ॲडिशनल सपोर्ट म्हणून काही सिंथेटिक लिगामेंटसुद्धा वापरल्या जातात. सिंथेटिक लिगामेंटपेक्षा सिंथेटिक टेप्स आपण त्याला म्हणतो. आता या मंचावर हे सांगणं अतिशय महत्त्वाचं आहे की या टेप्सचं बरंच मार्केटिंग झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियावर ह्याच्याबद्दल चर्चा झालेली आहे की बाबा हे टेप आम्हाला वापरणार का नक्की, हे पण पेशंट विचारतात. तर मेडिकल क्षेत्रामध्ये हे लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रत्येक गोष्टीला काही ॲडव्हान्टेजेस असतात आणि काही डिसॲडव्हान्टेजेस असतात. तर जेव्हा त्याची खरंच गरज असते तेव्हाच ते वापरायचे असतात. तर हे जे काही सिंथेटिक टेप्स, निर्जीव टेप्स जे आहेत ते आपण जेव्हा सांध्यांमध्ये वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा इन्फेक्शन रेट हा नेहमी वाढणार असतो. पण जर टेप वापरला तर इन्फेक्शन रेट वाढणार आहे. जर लिगामेंट मात्र जर खूपच वीक असेल किंवा तुमचा जो स्नायू तुम्ही नवीन बसवून दिला तो खूप वीक असेल तर मग तो मोडेल. तर मग जेव्हा तुमची लिगामेंट किंवा तिथे बसवून देणारं तुम्ही जे काही लिगामेंट आहे ती जर खूप स्ट्रॉंग तयार होत नसेल सर्जरीमध्ये मग त्याला ॲडिशनल सपोर्ट म्हणून फक्त त्या केसेसमध्ये की ज्यांच्यामध्ये ती लिगामेंट तुम्हाला तिथे तेवढ्या स्ट्रेंथची तिथे बसवता येत नाही तिथेच फक्त हे आपल्याला सिंथेटिक टेप्स वापरणं हे गरजेचं असतं. पण अगदी प्रत्येक केसमध्ये हे टेप्स वापरणं बरोबर नाही आणि त्याच्याबद्दल थोडीफार गरजेपेक्षा जास्त चर्चाही झालेली आहे काही मीडियावर. तर ते थोडं कंट्रोलमध्ये ठेवणंही गरजेचं आहे. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सांध्याच्या या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या टाळू शकतो का आपण आणि त्या कुठल्या केसेसमध्ये टाळू शकतो? हा प्रश्न कदाचित आजच्या ह्या कार्यक्रमातला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आता जेव्हा आपण एवढी सगळी चर्चा होती लिगामेंट इंजरीज, कार्टिलेज इंजरीज, सर्जरीज, आर्थ्रोस्कोपी, सगळ्यांना सगळे शब्द पाठ व्हायला लागतात हळूहळू. तर मग जेव्हा असं होतं
तेव्हा जेव्हा एखादा रिपोर्ट येतो तुमच्यासमोर, MRIचा रिपोर्ट येतो किंवा कुठे क्लिनिकल पेपरवर काहीतरी डायग्नोसिस लिहिलं आणि त्याच्यामध्ये लिगामेंट शब्द आला, मेनिस्कस शब्द आला, की आपल्याला असं वाटायला लागतं हां आता तर मला सर्जरी ही लागणारच. पण असं काही काळ्या दगडावरची पांढरी रेघ नाही. प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो. बरेचसे लिगामेंट्स हे आपोआप भरून येणार असतात आणि हे लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल या गुडघ्यामध्ये मी जसं दाखवलं की बाबा ह्या बाहेरच्या 2 लिगामेंट आहेत, याला आम्ही लॅटरल कोलॅटरल म्हणतो, इकडची जी आहे हिला मीडियल कोलॅटरल म्हणतो. तर मग या दोन्हीपैकी या मीडियल आणि लॅटरल कोलॅटरल लिगामेंटमध्ये स्वतःहून भरून यायची क्षमता ही नक्कीच असते. पण केस टू केस ते ठरवायला लागतं की बाबा नेमकं या लिगामेंट इंजरीमध्ये आपल्याला ही सर्जरी करणं खरंच गरजेचं आहे का याला आपोआप भरून येऊ देणं हे करेक्ट मार्ग ठरणार आहे. तर हे केस टू केस ठरवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय की नॉन सर्जिकल ट्रीटमेंट म्हणजे शस्त्रक्रियेशिवाय ट्रीटमेंट करणं हा नेहमीच एक पर्याय असतो. अगदी नेहमीपेक्षा बऱ्याच वेळा हा एक पर्याय असतो आणि त्याच्याबद्दल आपल्या डॉक्टरांशी चर्चा होणं गरजेचं आहे की बाबा डॉक्टर ही सर्जरी आपल्याला टाळता येईल का, ही टाळली तर मग नेमके काय प्रॉब्लेम येणार आहेत किंवा ते प्रॉब्लेम येण्याची शक्यता किती आहे. म्हणजे एखादी सर्जरी नाही केली तर मग गुडघा थोडासा लूज राहणार असेल, पण मग तो लूज राहिल्यामुळे मला खरंच खूप मोठे प्रॉब्लेम्स येणार आहेत का, तर या सगळ्या चर्चा होणं अतिशय गरजेचं आहे. तर बऱ्याच वेळा या सर्जरीज टाळताही येतात आणि फार ॲग्रेसिव्हली त्याला ट्रीटमेंट करायची गरज नसते. मात्र जेव्हा खूप सारे लिगामेंट्स तुटतात, जेव्हा आता जसं मी दाखवलं की बाबा त्याला 4 लिगामेंट आहेत, बाहेरून 2 लिगामेंट आहेत, सेंटरमध्ये 2 लिगामेंट आहेत गुडघ्यात, तर जेव्हा एखादी लिगामेंट मोडलेली असते बाहेरची तेव्हा ते बिना सर्जरीचंही त्याला व्यवस्थित आपल्याला बरं करता येतं. पण जेव्हा खूप लिगामेंट्स मोडले म्हणजे ज्याला आम्ही मल्टी लिगामेंट इंजरी म्हणतो, त्याच्यामध्ये मात्र आपल्याला नक्कीच डिसिजन घ्यायला लागतो की हे लवकरात लवकर त्याला आणि करेक्ट पद्धतीनं सगळ्या लिगामेंट्स नीट बसवून द्यायला लागतात. तर असे काही प्रॉब्लेम्स आहेत की ज्याच्यामध्ये सर्जरी ही खरं ॲब्सोल्युटली गरजेचीच असते, पण काही असे प्रॉब्लेम आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला सर्जरी ही टाळता येते आणि त्याचा आपल्याला नक्की विचार करणं गरजेचं आहे. ओके. आता हा जो कार्यक्रम बघत असतील आपल्या प्रेक्षकांमध्ये जे खेळाडू असतील तर त्यांना जॉईंट केअरसाठी तुमचा काय संदेश असेल? खेळाडू हे 2 प्रकारचे असतात. एक जे वीकेंड खेळाडू आहेत, जे आठवडाभर काही विशेष खेळत नाही, ऑफिसेसला जातात आणि संध्याकाळी घरी येतात, झोपतात. संडेला मात्र वेळ मिळतो मग सडनली जाऊन खेळतात. ते हे वीकेंड किंवा ॲमेचर प्लेयर्स असतात आणि काही रेग्युलर खेळणारेही खेळाडू असतात. तर याच्यापैकी हे जे पहिले जे खेळाडू आहेत ना ते कितीतरी जास्त असतात आणि त्यांच्यासाठी म्हणून फार महत्त्वाचा संदेश आहे हा की बाबा जेव्हा तुम्ही काही नवीन करायचा प्रयत्न करता तेव्हा नेहमी रिस्क असते. तर जे काही तुम्ही खेळणं हे गरजेचं आहे, ॲक्टिव्हिटी इज ॲब्सोल्युटली नेसेसरी, मूव्हमेंट इज लाईफ, पण या ॲक्टिव्हिटीज आपल्याला हळूहळू वाढवणं गरजेचं आहे. तर हे सडनली एखाद्या दिवशी तुम्हाला मोटिवेशन आलं आणि मग तुम्ही चालू केलं तर मग प्रॉब्लेम येतो. दुसरा प्रॉब्लेम कधी येतो, ऑफिसचे हे जे इंटरॅक्शन सेशन्स होतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला काही गेम्स खेळतात, तर मग त्याच्यामध्ये जे 30s-40s मधले जे असतात लोक ज्यांना कधी विशेष खेळांमध्ये सहभाग घेतलेला नसतो, यांना इंजरीजची शक्यता जास्त असते. तर या सगळ्या वीकेंड प्लेयर्समध्ये या आपल्याला अगदी ठरवून हे ॲक्टिव्हिटीज ह्या हळूहळू वाढवायला लागतात आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीच्या आधी स्ट्रेचिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे. ओके ओके डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आला, इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. तर प्रेक्षकांनो, आजचा आपला विषय होता दुर्बिणीद्वारे सांध्याची शस्त्रक्रिया नेमकी कशी केली जाते, त्याविषयी डॉक्टर क्षितिज प्रकाश ठोके आपल्यासोबत होते. खूप उत्कृष्ट असं मार्गदर्शन यांनी या ठिकाणी केलेलं आहे. ऑर्थोस्कोपी म्हणजे काय, यापासून ते या शस्त्रक्रियेची गरज कुणाला आणि कधी भासते, त्यानंतर आपण पुन्हा डेली रुटीन कसं फॉलो करू शकतो, या सर्व विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला डॉक्टरांसोबत कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवरचे कॉन्टॅक्ट्स नंबर दिसतात, त्याद्वारे तुम्ही कनेक्ट होऊ शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास.